नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण. आणि आज ऐकणार आहात या कादंबरीचा भाग 7. असाच एक महिना गेला आणि आजोबा पूर्वीसारखे हळूहळू खुशीत आले. ते रात्रभर आपल्या तांबडीचे लाड करत, तिला तृप्त करत. त्यांनी पुन्हा तिला मिठाईचं घास देणं सुरू केलं होतं, पण हे सगळं रात्रीच्या अंधारात. आता तांबड्या आजीला हे सगळं आवडायचं, पण आपल्या साहेबाचं हे वागणं तिला मनातनं विचित्रच वाटायचं. पण इथे आजोबांना मात्र एक विचित्र मानसिक समाधान मिळत होतं. त्यांची लाडकी तांबडी आता कोणाच्या नजरेला पडत नव्हती. ती आता चित्रपटाला जाऊन त्यांच्याशी खोटेपणा करू शकत नव्हती. कदाचित पूर्वी तांबडी रघूबरोबर सुद्धा नाही, आता ते सगळं दुःखद स्वप्न संपलेलं होतं. त्यांनी ते संपवलं होतं. आता फक्त तेच तिचं सुंदर रूप बघू शकत होते. त्यांच्या तांबडीला त्यांनी सुरक्षित कोंडून ठेवलं होतं आणि त्यामुळे त्यांना आता एक विकृत समाधान मिळत होतं. असेच दिवस जात राहिले. एका तांबड्या आजीच्या खिडकीजवळ येऊन, तांबडे तुझं काहीतरी चुकलंय, त्याची नीट आठवण कर, असं म्हणून आजीबरोबर पान खाऊन, तपकीर ओढून तांबड्या आजीकडे बघत बघत निघून जाई. एक दिवस आजीला डोकीतल्या ओवा मारता मारता तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तिला एकदम तो रघू आठवला. आपल्या या साहेबाच्या वागण्याला तो कोंबड्याचा फुगा काढणारा रांडेचा रघू जबाबदार असावा. त्याच मेल्यानं काहीबाई सांगून आपल्याला हा वनवास दिलाय. मी काय त्या रांडेच्याला आता सोडणार नाही. तांबडी आजी रघूवर भयंकर चिडली. आणि नंतर तिला पुन्हा आठवलं, त्या शुक्रवारी ती मासळी घेऊन येताना त्यांनी तिला बघून शीळ घातली होती. पण तिने तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि नंतर त्या शनिवारपासनं तिला तिच्या साहेबाने हा असा तुरुंगवास दिलेला होता. म्हणजे तिचा हिशोब एकूण बरोबर होता. या सगळ्याच्या मुळाशी तो मरतुकडा रघू होता. तर आता ती त्याला आपल्या जुन्या गोव्याचा हिसका दाखवणारच होती. आमच्या कुमठे गावातल्या टेकडीवरचं अंबाबाईचं जागृत देवस्थान असलेलं मंदिर अतिशय सुंदर होतं. त्या देवळाच्या खूप पायऱ्या अगदी दम लागेपर्यंत चढल्यावर खूप खांबाच्या आंबाच्या मंदिराचा नक्षीदार पितळी कडीचा दरवाजा लागत असे. त्या दरवाजाच्या अगदी लांब परंतु सरळ रेषेत सिंहावर विराजमान झालेल्या अंबाची सुंदर पवित्र मूर्ती अगदी दरवाज्यातून तिचं दर्शन होत असे. अंबाच्या देवळात लांबलचक अशी सफेद संगमरवरी फरशी घातली होती आणि 8 कलात्मक नक्षीदार खांबांवर हे अंबाचं सुंदर देऊळ उभं राहिलेलं होतं. या देवळाच्या मधोमध काळ्या दगडात कोरलेलं भव्य असं शिवलिंग होतं आणि त्या शिवलिंगाच्या 5 पावलं अंतरावर अंबाची दागिन्यानं मढलेली पूर्ण उंचीची संपूर्ण तांब्याची सुंदर अशी मूर्ती होती. अंबाचं ते सिंहावर बसलेलं रूप एवढं जिवंत होतं की जणू नुकतीच अंबा येऊन सिंहासनावर बसली आहे असा बघणाऱ्याला भास होत राहायचा. तिचे ते नीलरत्न बसवलेले सुंदर डोळे देवळात शिरणाऱ्याचा वेध घेत असत. कुणी या अंबाच्या देवळात कुठल्याही बाजूनं आत शिरल्यावर ती अंबाबाई आपल्याचकडे बघत असल्याचा सुखद भास व्हायचा आणि आपोआप मस्तक वाकायचं. या मंदिराबद्दल एक दंतकथा होती. ती अशी: पांडुरंगाच्या कुणा पूर्वजाला असा दृष्टांत झाला की या टेकडीवर अंबा आहे आणि तिचं मंदिर फक्त 2 महिन्यात तिथे उभं करावं, नाही तर कुमठ्याचा नाश होईल. नंतर सगळ्या कुमठेकरांनी विश्रांती न घेता हे मंदिर अवघ्या 2 महिन्यात बांधलेलं होतं. इथे देवळाचा पाया खोदताना ही अंबाची तांब्याचे सिंहासनावर बसलेली मूर्ती कुमठेकरांना मिळालेली होती आणि नंतर दागिन्यांनी मढवून कुमठेकरांनी या मूर्तीची स्थापना या मंदिरात केली होती. शिवलिंग मात्र नंतर बसवलं गेलं होतं. कधी भर रात्री या मंदिरातनं सिंहाची गर्जना ऐकल्याचं कुमठेकर सांगत. आता हे सगळं खरं का खोटं, एक ती अंबा जाणे आणि ते कुमठेकर जाणोत. एवढं मात्र खरं होतं की कुमठ्याची हे अंबा जागृत होती. इथे विठ्ठल पुजारी फुलाचा किंवा तांदळाच्या दाण्याचा कौल लावून जमिनीच्या कोर्ट कचेरीचा निकाल अगोदरच कुमठेकरांना सांगत आणि त्यांचं सांगणं अचूक असे. अंबाबाईच्या कौलाप्रमाणे गावातल्या तरुण तरुणींची लग्न जमत किंवा मोडत.
कुमठेकरांचं आराध्य दैवत ही अंबा माता होती. तसं कुमठ्यात गारवीच्या मांडवाजवळ एक लहानसं मारुतीचं मंदिर होतं. तिथला शेंद्री दगडात कोरलेला मारुती राया गावातल्या पैलवानांवर आणि गावातल्या पोरासोरांवर आपली कृपादृष्टी ठेवून होता आणि ह्या मारुतीच्या मंदिराचे पुजारी नारो भट होते. तसं पाहता कुमठ्यातल्या अंबाबाईच्या मंदिराचं उत्पन्न फार मोठं होतं. विठ्ठल भट चारीठाव लाडू पेढे साजूक तुपानी जेवत होते, त्या मानानं आमच्या नारोभटाच्या मारुती मंदिराचं उत्पन्न अगदी तुटपुंज होतं. त्यात मारुती ब्रह्मचारी फक्त गुळ खोबरं चुरमुरे खाणार. त्यामुळे आपली 6 कार्टी आणि पत्नी तारा यांना पोचताना नारोभट अगदी मेटाकुटीला आले होते. आता विठ्ठल भटांना त्यांच्या वंशपरंपरेप्रमाणे अंबाचं मंदिर मिळालं होतं आणि नारोभटाला त्याच्या वंशपरंपरेप्रमाणे मारुती राया मिळाला होता. कधी नारोभट वैतागून कुणा कुमठेकर पैलवानाला आपलं दुःख सांगत असत, त्यावेळी तो पैलवान मारुती रायापुढे उठाबशा काढत सहानुभूतीनं नारोभटांना म्हणायचा, तुमचं सांगणं अगदी खरं आहे नारोभट, पण नारो आता हा मारुती ब्रह्मचारी, तो एकटा काय काय खाणार. आता कटकट करायला बायको असली की बाप्या दूध तूप आणून तिला देतात, पण हा मारुती राया दूध तूप आणून देणार कोणाला, म्हणून तो गुळ खोबरंच खाणार ना. आता नारोभट तरीसुद्धा या ब्रह्मचारी मारुती रायानं तुझ्या तारीला मस्त लटगूट ठेवली आहे, त्याचे आभार मान. आणि नंतर नारोभट हे मात्र खरं आहे म्हणून गप्प बसत असे. तसं बघता नारोभटाच्या चुलीवर दररोज उकड्या भाताच्या पेजेची मडकी चढतच होती आणि त्या पेजेबरोबर तोंडी लावायला खोबऱ्याची कमी देखील नव्हती. त्यात त्यांची तारी त्यांना रोज तुपातली खारीक देत असे. रात्री पेढे लाडू. हे पेढे लाडू खाता खाता ही 6 कार्टी आता त्याच्या उरावर बसून बाबा भूक लागली म्हणत होती. नारोभट आपल्या ओढग्रस्त परिस्थितीमुळे फार थकले होते. ते रोज मारुती रायाला दिवा लावताना मागायचे की अरे ब्रह्मचारी मारुत्या, तुला बायकातली गंमत नाही कळणार, पण बाबा ती गंमत करता करता 6 कार्टी तुझ्या देवळा पुढच्या अंगणात रांगली. आता त्या 6 कार्ट्यांना तूच सांभाळ रे बाबा. आणि नंतर मारुतीने सुद्धा नारोभटाच्या सांगण्याचा विचार केला असावा. आता त्याच्या अंगणात रांगणाऱ्या लहानग्यांची जबाबदारी त्याची सुद्धा होतीच ना. म्हणून त्याने आपला मारुती भक्त तात्यामुळे नारोभटाला चांगले दिवस दिले. आणि कुणाच्या ध्यानीमनी नसताना हे तात्या नारोभट आणि तांबडी आजी यांचे बंध जुळले गेले. पण त्या सगळ्या नंतरच्या घटना. अशा या कुमठ्याच्या अंबाबाईच्या जागृत देवस्थानी आजोबा जेव्हा पहिल्यांदा आपल्या तांबडीला घेऊन गेले, त्यावेळी तांबडे आजीला ते जुनं मंदिर खूप आवडलं. त्यावेळी अंबाच्या पायावर आपलं डोकं टेकवत तिने तिच्याकडे मागितलं की आई, मला माझा साहेबा चांगला दिलास, आता मला खूप पोरं दे, डाळिंबीच्या बियागत. आणि अंबानं देखील सुंदर तांबडी आजीचं हे साकडं ऐकून तांबड्या आजीचा पदर मुलाबाळांनी भरून टाकला होता. तरीसुद्धा ज्यावेळी आपण अंबापुढे पोरांचं मागणं मागत होतो, त्यावेळी अंबाच्या डाव्या हातावरचं फूल खाली पडलं होतं हे काही तांबड्या आजीच्या लक्षात आलं नव्हतं. तांबड्या आजीने अंबाकडे मुलाबाळांनी आपला पदर भरून मागताना त्यांना तिने दीर्घ आयुष्यमान मागायला पाहिजे होतं. पण आजीने नुसती पोरच मागितली. त्यांच्यावर आंबे तुझा पदर घाल असं मागितलंच नाही आणि हे तिचं चुकलं. माझ्या आजीला अंबाचं हे देऊळ इतकं आवडलं होतं की ती दर रविवारी आजोबांना सुटली असली की त्यांच्याबरोबर सकाळी अंबाच्या देवळात जायची. अंबाला आपल्या बागेतली फळं फुलं द्यायची आणि विठ्ठल भटाकडनं प्रसाद घेऊन तिथे आजोबांसह क्षणभर शांतपणे टेकायची. त्यावेळी तांबड्या आजीच्या मनाला तिथे खूप शांतता लाभत असे. तसं तिथे येणाऱ्या प्रत्येकाला शांती लाभायची. या अंबाच्या देवळात नेहमी वर्दळ असायची. गावातल्या तरण्या पोरी आईला माय मी अंबाच्या देवळात जाते ग म्हणून नारळ सुपारीच्या बागेत पळत आणि आपल्या प्रियकराच्या मिठीतलं स्वर्गसुख अनुभवून नंतर लाल झालेल्या ओठांनी पळत अंबाकडे येऊन तिच्या पाया पडून मागत की आई, मला वरच्या आळीचा कृष्णाच नवरा म्हणून दे. मी आणि कृष्णा तुला 4 शेर सुपाऱ्या देऊ. आणि अंबा देखील त्या पोरीला तिचा कृष्णा द्यायची आणि त्या 4 शेर कच्च्या सुपाऱ्या खात बसायची. आता गावातल्या पोरीबाळी अंबाच्या मंदिरात येतात म्हणून गावची तरणी पोरं नेहमी त्या अंबाच्या परिसरात दिसत असत.
पानसट उनाट रघु आणि त्याचे टोळ भैरव इथे नेहमी आंबाच्या देवळासमोरच्या आंब्याच्या झाडाखाली उभे राहायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्या पोरीबाळींची चेष्टा करत फिदी फिदी हसायचे. एखादी लेकुरवाळी आपल्या तानुल्याला घेऊन जाताना दिसली की ओरडायचे, "रग्या, म्हैस आत्ताच वेळाली रे." ती बिचारी लेकुरवाळी लाजेनं अर्धमेली व्हायची, अंगभर पदर ओढायची, तिथनं पळ काढायची. आणि मग तिथे असलेल्या एखाद्या म्हाताऱ्याच्या लक्षात ही गोष्ट आली की तो त्या टोळभैरवांना शिव्या देत हाकलून लावत असे. नंतर रघुचं ते टोळकं हसत खिदळत पांडुरंगाच्या हॉटेलात पेडावरच्या पोरी बघायला जमायचं. इथे त्या दिवशी रघुवर संतापलेल्या तांबड्या आजीने आपल्या मनाशी काहीतरी ठरवलं. उद्या रविवार होता. रविवार म्हणजे बाजार गच्च भरणार. ती रात्री जेवताना आजोबांना म्हणाली, "अहो, मला उद्या आंबाच्या देवळात न्या. काल तुम्ही चिकू पेरू उतरवलेत ते मला आंबाला द्यायचेत." खरं तर असं रविवारी आपल्या तांबडीला त्या भरलेल्या बाजारातून न्यायचं आजोबांच्या अगदी जीवावर आलं होतं, पण आंबाच्या देवळात जायला ते आपल्या तांबडीला नाही कुठल्या तोंडानं म्हणणार. आजोबा त्या रात्री तांबड्या आजीला बरं म्हणाले आणि रात्रभर जागं राहून विचार करत राहिले होते. दुसऱ्या दिवशी तांबडी आजी पूजेचं ताट हातात घेऊन साक्षात आंबासारखं सजून आंबाच्या देवळात आजोबांबरोबर निघाली. रविवार असल्यामुळे कुमठ्याचा बाजार खच्चून भरला होता. सर्व कुमठेकर देण्याघेण्यात मग्न होते. पेडावर फुलांचा नारळांचा ढीग पडला होता. पोरीबाळी हसण्या खिदळण्यात मग्न होत्या. कोळीणी आपल्या मासळीनं भरलेल्या टोपल्या घेऊन आपले कुले मटकवत मासळी बाजाराकडे धावत होत्या आणि या सगळ्या गडबडीतही सगळ्यांच्या नजरा सुंदर तांबड्या आजीवर खेळलेल्या होत्या. हे सगळं बघून आजोबा पुन्हा अस्वस्थ झाले होते. एक दोन कुमठेकरांनी तर पुढे येऊन त्यांची चौकशी करत तांबड्या आजीकडे निरखून बघितलं, तेव्हा तर त्यांना आपण उगीच आज तांबडीला घेऊन देवळात निघालो असं वाटलं. आता देवळाच्या टेकडीवर जायला बाजारातून मधू कुमठेकराच्या आळीतून वर टेकडीवर जायला लागायचं. आजोबा आजी पिंपळाच्या पेडाजवळ आले आणि तांबड्या आजीला तो दिसला. पांडुरंगाच्या हॉटेलसमोर पान खात पायजमा आणि शर्ट घातलेला किडकार रघु फिदी फिदी हसत तिच्याकडे बघत उभा होता. त्याचे बाकीचे मित्रसुद्धा रघुकडे हातवारे करत तिच्याकडे बघून हसत होते. आजोबांनी ते सगळं बघितलं आणि त्यांना फार लाजल्यासारखं झालं. रघु चेंगाळला, एकदम ओरडला, "ए तांबडे, चहा प्यायला तुझ्या साहेबाला घेऊन ये की." आणि सगळे कुमठेकर आजोबांकडे बघून फिदी फिदी हसले. आजोबांनी तर आपली मानच खाली घातली. त्यावेळी आजीने एकवार आजोबांकडे बघितलं आणि ती त्यांना म्हणाली, "जरा हे ताट धराव, मी रघुबरोबर चहा पिऊन येते." हे ऐकलं आणि आजोबा एकदम थंडच झाले. आजीचं ते बोलणं ऐकून सगळ्या बाजारात शांतता पसरली. जो तो रघुकडे तांबड्या आजीकडे बघायला लागला आणि रघु एकदम चेकाळला. आपल्या केसाच्या कोंबड्यावरनं ऐटीत हात फिरवत तो आजीकडे बघत हसत हसत पुढे यायला लागला आणि तांबडी आजी आजोबांकडे ताट देऊन सरळ त्या रघुकडे निघाली. त्यावेळी ती एकदम शांत होती. म्हातारा पांडुरंग सुद्धा आपला सैल होणारा काष्टा घट्ट बांधत रघुकडे तांबड्या आजीकडे बघत होता. तांबडी आजी रघुच्या जवळ आल्यावर, "चल तांबडे, चहा प्यायला," असं म्हणून रघु जरा वळला की तांबड्या आजीने मागून त्याचं बकोटं धरलं आणि त्याच्या कमरेत सणसणून लाथ घालून त्याला खाली पाडलं आणि ती त्याला वाटेल तशी लाथा बुक्क्यांनी मारायला लागली. रघुने आधी प्रतिकार केला, पण हडकुळ्या रघुला गोव्याची खारी मासळी आणि गोव्याचं खारं वारं खाऊन वाढलेल्या तांबड्या आजीला काही करता येईना. तांबडी आजी त्याला काही आटपेना. तांबड्या आजीने रघुला शिव्या देत लाथा मारत ती ओरडतच होती, "मला तुझ्या आईला चहा प्यायला बोलवतोयस? घे की कुत्र्या, घे चहा घे." आणि तांबड्या आजीनं रघुचं हाडन हाड सैल करून टाकलं. त्यावेळी तांबड्या आजीचे केस सुटले होते. ती संतापानं लाल बुंद झालेली होती. तांबड्या आजीचा तो अवतार बघून रघुच्या मित्रांना आणि कुमठेकरांना सुद्धा रघुला पुढे होऊन सोडवायचं धैर्य झालेलं नव्हतं. स्वतः आजोबा हे सगळं वासून बघत होते आणि रघु खाली मातीत पडून तांबड्या आजीकडे हात जोडून माफी मागत होता. तांबडी आजी एवढं करून थांबली नाही. तिने रघुच्या पोटावर लाथा घालून त्याच्या पायजम्याची नाडी सोडली, त्याचा पायजमा ओढून काढला.
तिने जेव्हा त्याच्या लंगोटावर हात ठेवला त्यावेळी आजोबा शुद्धीवर आले. त्यांनी पूजेचं ताट तिथेच खाली टाकलं आणि धावत येऊन आपल्या तांबडीला धरलं. चिडलेली आजी रघुच्या लंगोटावर पाय ठेवून जोरात ओरडली, "रांडेच्या कुमठेकरांनो, मी ह्या मारुत्याची तांबडी कुमठ्याची म्हणजे तुमची सून आहे." आणि नंतर ती आपला हात छातीवर मारत म्हणाली, "जर यापुढे माझी कोणी छेड काढली किंवा माझ्या साहेबाकडे नसत्या चौकशा केल्या तर अंबाची शपथ घेऊन सांगते, मी भर बाजारात तुमची लंगोटी उतरवीन आणि तुमच्या हातात देईन." सगळे कुमठेकर तत्क्षणी मागे सरकले. पांडुरंगाने आपला सैल काष्टा तसाच सैल सोडला आणि आजोबांनी सर्वांसमक्ष आपल्या तांबडीला जवळ घेतलं. त्याच संधीचा फायदा घेऊन रघु आपला पायजामा घेऊन धूम पळत सुटला. तेव्हा सगळे कुमठेकर त्याला बघून हसत होते. रघुचे मित्रही इकडे तिकडे पळाले होते आणि आजोबांना कळलं की आपली तांबडी जितकी सुंदर आहे तितकीच ती खरी सुद्धा आहे. आपल्या तांबडीला स्वतःचं रक्षण करता येतं. तिच्याकडे आससून बघणाऱ्या नजरांना तिने धमकी दिली होती आणि तांबडीने आज आजोबांची शान राखली होती. या घटनेनंतर आजोबांनी कधीही आजीला घरात कोंडून ठेवलं नाही. त्यानंतर कुमठेकरही आजोबांच्या जवळ त्यांच्या तांबडीची चौकशी करत नव्हते किंवा मुंबईहून पत्र आलेलं कुमठेकर आता पूर्वीसारखे आजोबांना फाटकातून पत्र वाचून झाल्यावर अंगणात बसायला न बोलावता चहा वाचवण्यासाठी फाटकातूनच त्यांचा निरोप घेऊन फाटक लावून टाकायला लागले होते. आजोबांच्या घरासमोरचा रस्ता आता पुन्हा निर्मनुष्य झाला होता. तांबड्या आजीच्या त्या तेजस्वी रूपाला कुमठेकर वचकले. आपला लंगोट नीट जाग्यावर हवा तर तांबडीच्या वाटे न जाणं बरं हे प्रत्येकाने ओळखलं आणि आजोबांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला. आजोबांचा मित्र पानग्या पोस्टमास्तरनं जेव्हा आजोबांच्या पाठीवर थाप मारत म्हटलं की, "मारत्या, तुला अस्सल सोन्याचा नग मिळालाय रे बाबा." तेव्हा तर आजोबांचं मन अगदी हलकं झालं होतं, मान ताठ झाली होती. आजी आता पूर्वीसारखी मासळी आणायला बाजारात जायला लागली. आजोबांच्या खिशातून पैसे चोरून चणे फुटाणे खात आजोबांना न सांगता चित्रपट पाहायला लागली आणि आजोबा सगळं ठाऊक असूनही आजीचं कौतुक करण्यात रमून गेलेले होते. आमच्या कुमठेकरांच्या घरकरणी आचरट रघुला तांबडीनं चांगली अद्दल घडवली आणि आपल्या तरुण पोरींना एक वेगळा धडा शिकवला म्हणून सगळ्याजणी आजीवर खुश झालेल्या होत्या. त्या आपसात चुलीकडे म्हणाल्या की, "तांबडी दिसते दुर्गासारखी आणि तिचे गुण देखील दुर्गा आईसारखेच आहेत हो." आणि सर्व कुमठ्यानं त्या क्षणी आजीला दुर्गाची उपमा देऊन टाकलेली होती. इकडे पांडुरंगाच्या हॉटेलातली नेहमीची गिरायकं आपसात म्हणाली, "बरं झालं, आता मासळी घेऊन जाणाऱ्या पाठमोऱ्या तांबडीला बघून पांडुरंग आता काळजावर हात ठेवून काष्टा ओढणार नाही. आता तो आणखीन 10-12 वर्ष सहज जगेल." त्या मवाली रघुला कोमठ्यात तोंड दाखवायला जागा उरली नाही. त्यांनी 2 महिन्यात लग्न केलं आणि तो इतर कुमठेकरांसारखा खाली मान घालून संसाराला लागला होता. तांबड्या आजींनी सगळ्या कुमठेकरांना दाखवून दिलं, "असे ते न दिसे, दिसे ते नाही होत." या घटनेनंतर तांबड्या आजीचं वर्चस्व कुमठेकरांवर शेवटपर्यंत राहिलेलं होतं. तांबड्या आजीला 16वा वर्ष लागलं आणि तिला प्रथमच जेव्हा दिवस गेले त्यावेळी आजोबा अगदी हरखून गेले. त्यांनी मागच्या दारी आपल्या तांबडीसाठी पितळीच्या कड्याचा झोपाळा सुद्धा बांधला. आजोबा आता आपल्या तांबडीचे सगळ्या प्रकारचे लाड करायचे. इकडे आजीला दिवस गेले आणि तिकडे एकाचा सुद्धा पाय जड झालेला होता. तशी तांबडी आजी दिवसभर कामात असे. तिचं बाग शिंपणं, घर साफ करणं, रगड्यावर वाटण वाटणं, हे आणि ते घरकाम चालूच असे. त्यात आजी काजूच्या दिवसात काजू सोलून चण्याची डाळ आणि नारळ वाटून खीर करायची आणि त्यात हे एवढे ओले काजू घालायची. नंतर एकाच्या घरी वाडगावर खीर दिल्यावर आजी प्रथम रावणाला आणि गंगीला खीर वाढायची आणि नंतर ती आणि आजोबा आवडीनं ती खीर खात असत. ही खीर आजोबांना खूप आवडायची. तुकाच्या एकाला दिवस गेले आणि समंजस एकानं ओळखलं आता काहीही करून 4 पैसे गाठीला मारायला पाहिजेत.
आता तांबडीचा साहेब दर 1 तारखेला तांबडीच्या हातात पगार ठेवायचा, तसं तिच्या तुकाचं नव्हतं. त्याच्या 4 दिडक्या निस्तं आणि काजूच्या फेणीत संपून जायच्या. उकड्याचा भात ती आपल्या खर्चानं शिजवायची. एकाने खूप विचार केला. आता झटपट पैसे मिळवण्याचा एकच मार्ग एकाला ठाऊक होता आणि तो म्हणजे दारू गाळणं. तसं कुमठ्यात सगळे कुमठेकर रात्री आपल्या बायकोबरोबर, म्हातारीबरोबर काजूची, ताडामाडाची फेणी ठोकत असत. नाक गळणाऱ्या पोरालाही त्याची आजी त्याला चुलीकडे बसवून कपात थोडी दारू देऊन तो खोकत असताना त्याच्या घशात ओतत असे. तशी दारू कुमठ्यात लगेच विकली जायची आणि तसे चोरून दारू करणारे काही कुमठेकर पोलिसांना आपल्या हाताशी धरून 4 पैसे मिळवत होते. एकानं ठरवलं, बास, तिच्या येणाऱ्या पोरासाठी दारू गाळायची, 4 पैसे मिळवायचे. एकाला दारू कशी करतात हे ठाऊक होतं. तिच्या रत्नागिरीच्या शेजारणीकडनं तिथे शिकलेली होती. एकानं जेव्हा तुकाला हे दारू गाळण्याच्या धंद्याबद्दल सांगितलं, तसा तो आश्चर्यानं एकाला म्हणाला, अगं एका, तुला लागलंय वेड. दारूच्या धंद्यात पोलिसांचा ससेमिरा मागे लागतो आणि मला हे असं तुझं पैसे मिळवणं पसंत नाही आहे. आपलं चाललंय तसं आपल्या पोराचंही चालेल की. पण एका तुकाचं काहीही ऐकायला तयार नव्हती. ती एवढंच तुकाला म्हणाली की हो, आपलं घर एका बाजूला आहे आणि घरात एवढ्या खोल्या आहेत. मी दारू केली तर कोणाला कळणारही नाही. का घाबरता उगाच? तुकाच्या लक्षात आलं की आता एका आपलं काही ऐकणार नाही. तसा तो तांबडे आजीकडे आला आणि त्याने आजीला एकाला समजवायला सांगितलं. तांबडे आजीनं जेव्हा एकाला त्याबद्दल सांगितलं, तेव्हा एका कधी नाही ती आजीला ठसक्यात म्हणाली, अगं तुझं चांगलं आहे तांबडे. तुझा मारुती पोस्टातनं चांदीचे रुपये आणून तुला देतो. माझी पेडावरची मोडकी छत्री मला फक्त 4 दिडक्या देते. आता या पोटातल्या पोरासाठी मी काही करायला नको का? आणि एका, तुझं खरं आहे गो, असं म्हणून माझी आजी गप्प राहिली. आपल्या ताटात तुपाची वाटी असताना दुसऱ्याच्या कोरड्या भाकरीला उपदेश करणं तिला जमत सुद्धा नव्हतं. आणि मग तुकाच्या एकानं दारू गाळायचा उद्योग सुरू केला. एका आपल्या घराच्या मधल्या खोरीत दारू गाळायची. एकाची चांगली दारू आजूबाजूचे शेजारी गुपचूप येऊन घेऊन जायचे. आजीसुद्धा नंतर आपल्या झाडावरचे काजू आणि इतर फळं देऊन एकाकडून फळाची दारू बनवून घ्यायची. आता तुका एकाच्या घराला जरा चांगले दिवस आले. एकाच्या हातात 4 पैसे खुळखुळायला लागले होते. तरी आता एकाला आपल्या पुढे आलेल्या पोटामुळे सगळं एकटीनं आटपायला त्रास व्हायला लागला. तिला वाटायचं तुकानं आता आपल्या छत्रीच्या दुकानात न बसता आपल्याला मदत करावी. पण तुका तिचं काहीही न ऐकता आपली मोडकी छत्री उघडून कुमठेकरांच्या तुटलेल्या अंगठ्याचे 4 दिडक्या कमवत होता. संध्याकाळी त्या 4 दिडक्या आणून एकाच्या हातावर टेकवत होता. एका त्या 4 दिडक्या बघून कपाळाला हात लावत होती. तरीही एकाचा आपल्या तुकावर जीव होता. त्याला नाही दारू गाळायला आवडत ना, मग बसू दे पेडावर, असं म्हणून ती गप्प राहून एकटंच कसं तरी आटपत होती. तांबडी आजी आता एकाकडून घेतलेल्या 10-12 बाटल्या फळाची दारू आपल्या मोठ्या पलंगाखाली ठेवायची. रात्री, पावसात, थंडीत, वाऱ्यात दारू जीवाला बरी म्हणून ती रावणाला थोडी देऊन आपणही आजोबांबरोबर 2 कप दारू डोसून गपागपा जेवून आजोबांच्या कुशीत गाढ झोपी जायची. तांबड्या आजीचा रावणही नंतर आजीची कडक दारू पिऊन, आजीची निस्त्याची कढी भात, तळलेली मासळी खाऊन माझघरात गुडुप्प झोपी जाई. एकाचे आणि तांबड्या आजीचे दिवस भरत आले होते आणि त्यात पावसाळा सुरू झालेला होता. तांबड्या आजीनं आपले दिवस भरत आल्यावर आजोबांनी तिला खूप सांगूनही तिने गावच्या दवाखान्यात नाव घातलं नाही. आजीचा डॉक्टर नर्सवर विश्वासच नव्हता. तांबडी आजी आपले दिवस भरल्यावर आपल्या घरातल्या खिडकी नसलेल्या बाळंतिणीच्या खोलीत बाळंत झाले. गावच्या पितरी म्हातारीनं तांबड्या आजीचं बाळंतपण नीट केलं, सुखरूप केलं. तांबड्या आजीला पहिली मुलगी झाली, ती शकुंतला. ही शकू रंगानं गोरी, सरळ, धारदार नाकाची होती, पण तिचा डावा डोळा उजव्या डोळ्यापेक्षा लहान होता. जन्मजातच शकूचा जबडा रुंद होता. शकू सशक्त, निरोगी होती. परंतु तांबड्या आजीच्या स्वर्गीय सौंदर्याची एक सुद्धा खूण तिच्यात नव्हती. शकू सामान्य रूपाची पण
निरोगी जन्माला आलेली होती. माझ्या तांबड्या आजीनंतर 1 महिन्यानं एकाला आपल्या तुकासारखा हडकुळा, काळा, दमेकरी मुलगा झाला, तो बाटी. हा बाटी शकूपेक्षा 1 महिन्याला लहान आणि फार किरकिरा होता. लहानपणीच त्याने आपल्या बापाचा दम्याचा वारसा घेतला होता. पण आता तांबड्या आजीचं आणि एकाचं घर पूर्णपणे भरलेलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचं सारवलेलं अंगण. आज हा 7वा भाग तुम्ही ऐकलात. 8वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.